हॅलो एव्हरीवन. माझं नाव आहे संकेत आणि हिचं नाव आहे सीमा आणि तुमचं आमच्या चॅनलवरती स्वागत आहे ज्याचं नाव आहे रोशमेट्स. सो आजचा ब्लॉग ना आता प्रॅक्टिस केला का सगळं बोलताना. असं खूप असं ते करावं लागतं, असं जिभेचं काय टंग ट्विस्टर करावं लागतं आधी. आता माझा इथे फोन ट्विस्ट होतोय. हां, कारण का जरा पण काय मी चुकलो तर लगेच इथे डोळे मोठे होतात. असं वाटतं की आता अरे एखाद्या तोंडी परीक्षेमध्ये जसं माणूस चुकतो आणि लगेच तो जो आलेला असतो तसं तसं मोठे डोळे, अरे हा तो चुकीचा आन्सर येतो, याचे मार्कच कापतो थांबा, तसं ही डोळे मोठे माझं प्रोफेशन तेच आहे ना. हा तो म्हणजे प्रोफेसर आता आहे. सध्या नाही. 24 तास मी एका प्रोफेसरच्या हाताखाली कामाला येतो. प्रत्येक गोष्टीला मार्क भेटतात माझ्या. पण ठीक आहे, तुला 10 आउट ऑफ 10. नकोय मला सध्या तरी. अरे आजचा टॉपिक तर सांग. आज खूप मज्जा आहे. आजचा काय टॉपिक? अरे हा, आज आम्ही एका गर्दीच्या ठिकाणी जाणार आहोत. तिथे कोणतं म्हणजे तर जुडिओ नाही का? चॅलेंज वेगळं आहे. काय चॅलेंज challenge हे आहे? आहे आज जे मी घेतलंय स्वतःहूनच. दिवाबत्ती केली आम्ही तर छान ना. तर आम्ही आज चॅलेंज काय घेतलं माहितीये का, की आम्ही असा विचार केला की आम्ही असे खूप रील्स बघतो का परफेक्ट कपल टाईप, जे नेहमी असे लवी डवी असे काहीतरी मायकअप लागला तर तसं काहीतरी असतात. तर आज आम्ही विचार केला की आम्ही ते बनायचं ट्राय करणार आहोत. हे मला नाही जमते. पहिलेच गिव्ह अप. गिव्ह अप. कसं लग्न केलं मी डायरेक्ट झिरो. पहिले झिरो मार्क. मला खेळायचंच नाही याच्यामध्ये. मी दुपारी त्याला म्हटलं की आपण असं फोटोशूट करू काहीतरी मस्त. तर मला बोलतो पहिले तू मुलगी बन. हा ना यार, मुलांसारखेच राहते. सगळे माझे कपडे वापरते. मी आता बाहेर निघालो, माझा कपडे घाललं नव्हतं. मला बोलतो काय बोललास रे तू, काहीतरी फेमिनाईन एनर्जी नाहीये तुझ्यामध्ये. ते नाही, त्याच्या अगोदर बोलला काहीतरी काय बोलतो? की मला असं वाटतं की मी एका एका मुलासोबत फ्लॅट शेअर करतो असं वाटतं मला. कोणत्या अँगलने मी तुला मुलगाचे गुण वाटतात माझे रे तुला? म्हणजे मी तुझी फ्रेंड नाही म्हणून तू असं बोलतोस. फिजिकली नाही तर तुझ्या स्वभावामध्ये ते असं दिसून येतं. ठीक आहे ना, असं तो माझा यार आहेस बघ. ते पण असं साधा सुद्धा मित्र नाही, छपरी मित्र. छपरी कोण आहे ना, हे तुझी भाषा आपण जरा दाखवूया त्यांना की तुझी भाषा काय आहे. माझी भाषा मग तुम्हाला कळेल स्वच्छ, सुंदर आणि सौम्य आहे. छपरी, रिअल छपरी कोण आहे? कोण आहे त्याच्या हातात कॅमेरा तोच आहे. मी नाहीये. माझी भाषा एकदम क्लीन प्रॉपर स्पष्ट आहे. तुझी भाषा ना माहिती आहे मला कशी आहे. तुला माहितीये? काय माहिती सांग बरं. माझ्या भाषेमध्ये 2 शब्द बोल. मला नाही येत ते बोलता, जे तू डेली लाईफ मध्ये यूज करतोस. एनिवेज, तर आज आम्ही ट्राय करणार आहोत थ्रू आउट द व्लॉग एकदम असं परफेक्ट कपल होण्याचं. माझा कपलचा अर्धा पार्ट गेला कुठेतरी. कपल राहायचं जरा जवळ राहतो जे की माझ्याकडनं शक्य नाही, बट तरी मी प्रयत्न करणार आहोत. असं कंटिन्यू राहायचं तुला, असं कंटिन्यू. असंच घ्यायचं तुला, असं मध्ये मध्ये असं माझ्या हाताला. तसं नाही. असा हात घ्यायचा. हे मी आजपर्यंत माझा असा हात घेऊन असं कधीच नाही केलंय. कर आता, कर. काय फरक पडतो याच्याने? कर. हेही केल्याने काय फरक? अरे परफेक्ट कपल आहे आपण, तू कर. संकेत, अरे मी प्रेमाने करायचा प्रयत्न नीट कर. मी दाखवतो. असं ह्याला कशाला सपोर्ट धरतोयस तू? ह्याला माझ्याने होणार. मी असंच काहीतरी तरी पण तुला मी शिकवणार आहे. ह्याला किती मी गोष्टी शिकवते माहिती. मंदिरात असं जाताना हा काय करतो माहिती, मंदिरात पण जाताना पहिले पुढे जातो असा स्वतः आणि नंतर मागे बघतो. आहे का ते पहिलेचे लोक अंकल टाईप होते ना, ते लोक असंच करायचे. स्वतः पुढे त्याच्या बायको पाठी का बघायचे. हा पण तसंच करतो. त्यांचंच बघून. आणि मी जर अशी मुलगी असते की अहो कुठे चाललात प्लीज, मला एकटीला भीती वाटते, मग काय केलं असतं तू? काय नाही, पळून गेलो असतो तिकडे. त्याच्यासाठीच जातात लोक. एवढं डिस्टन्स काय ठेवतात अंकल लोक, किंवा मागच्या मागे हरवली तर बरं होऊन जाईल. त्या काळी फोन मेसेज म्हणजे काय नसतं ना, पटापट पुढे निघून जायचं. मागच्या मागे हरवली का टेन्शनच गेलं. देवानी लगेच 2 सेकंदात नवस ऐकला असं. अरे यार, पण तू माझ्या वेळेस काय करतो? मी थोडी हरवणार आहे. अरे मनामध्ये इच्छा असते पण ती पूर्ण होत नाही. त्याला काय करायचं? म्हणून मला कळलं की मंदिराच्या वेळेसच का असं करतो. राईट, म्हणजे तिथूनच तो स्टार्ट करतो देवाला की प्लीज देवा. मी एकटा आलो. मला एकटाच राहू दे, मला एकटा राहू दे, सुखी राहू दे. तर चला निघूया आता, आम्हाला लेट होते. आता जुडिओ मध्ये जाऊन तुला दाखवायचंय दुनियेला की तू कपल आहेस. म्हणजे आपण कपल आहोत, समजलं तुला? कोणासोबत? मी कोणासोबत कपल आहे तिकडे? ती कोणाला दाखवत? मी रे. तू काय असं हात धरायचा. तिकडे गेला का तू मला विसरणार. असं नुसतं कपड्यांच्या मागे पळणार. मी असं अरे अच्छा असं बॅग घेऊन उभं राहणार. अच्छा ओके हे घ्यायचं. तुला कपडे घ्यायला चाललोय आपण. मला घ्यायला चाललंय?
टी शर्ट तू बोललास ना 10 वेळा, माझे कपडे वापरते, माझे टी शर्ट वापरते, माझ्याकडे एक पण टी शर्ट नाही. चल मग चल मला काय चला. चांगलंच आहे. मला म्हणजे तुला साईज ती घ्यायची जी मला पण येणार, समजलं? चला मॅक्सी घेऊ का मग? मॅक्सी घालते का मी घरामध्ये? घालचे, तुझा काय नेम नाही. शी बकवास. हा बरोबर, चांगला दिसतोस. त्याच्या बाजूलाच ना काय एक काम कर कोणाचं? ना, तू ते व्हाईट वाला घे ना सगळं. हे हा बघ त्याच्यावर सेल लिहिले, म्हणजे मला घराबाहेर ठेव तुला विकायला. सूट होईल सगळे. मला घराबाहेर तुला कोण विकायला घेऊन जाईल? तुला कोण घेऊन जाईल सांग मला. मला माझे कंपनीवाले घेऊन जातील कॅब मध्ये बसून. ही 0.5 मध्ये का शूट केला तू? कारण की तू खूप जवळ होतास. अरे मग त्याच्याने क्लॅरिटी खराब होते ना. बघ बरं आली आहे का? तू इथे काय करते? हे मुलांचं सेक्शन आहे सीमा. टी शर्ट बघ, जा ना तिकडे मुलींचं सेक्शन मध्ये जा ना. इथे काय करते? टी शर्ट बघते मी. हे बघ. मगाशी बोलते की ना मी मुलींसारखीच आहे ते. आता का मुलांचंच घेतेस ना शेवटी. पण ठीक आहे, तुला जे कम्फर्टेबल वाटेल ते घे, असं काय प्रॉब्लेम नाही. कारण का तू कम्फर्टेबल म्हणजे मी कम्फर्टेबल. मग ते आता आपल्या दोघांचा फायदा होतो ना, दोघांचा तू आणि कसं मी. नाही? आपण म्हणजे मला same अरे कपडे मला जे कपडे मी बाहेर घालायला घेतो तू ते घरात घालून त्याचा फार पोछा करून टाकतेस. माझा काय उपयोग त्याचा घेऊन? म्हणून मला सारखं यावं लागतं ना इथे. बरं घे तुला आवडेल ते. चांगली आहेस तू जशी आहेस तशी आवडतेस. Thank you. मला घालायचं असतं. हे पण जिमचे कम्फर्टेबल नाही वाटत आहे. जिमचे घेण्यापेक्षा तू जरा अरे तुला- बॉयफ्रेंड्स बघ कसे ते मुली कपडे घेतात तेव्हा त्यांच्यासोबत असं थांबतात मग बघत. मग मी त्यांच्या- कपडे घेते तेव्हा हात दुसऱ्याच कुठेतरी जातो. म्हणजे तुला असं म्हणायचं की त्यांच्या गर्लफ्रेंड्स त्याच्या आले त्यांच्याकडे बघत बसू. आता मी जर घेते तर तू असं बघायचं आणि कुणाकडे? सांगायचं मुलींकडे? मला. हे पण त्या मला- मुलींनी कसं घातलंय मला- तसं घ्यायचं का आपल्याला? अरे यार मला सांगायचं की हा चांगला वाटतोय का तो चांगला वाटतोय. मी जेव्हा ट्रायल असं दाखवते तो पण हा काय अरे मग आपण टाइम सेव्ह करतोय. टाइम सेव्ह कर. मला घालवलं त्याच्यामध्ये. परत घालवलं. जाऊ दे चल. तू माझ्याकडे पटकन घेऊ. असा हात अरे पकडून आपल्याला जा. टाइम कमी आहे. असा हात आपला पकडून असा हात पकडून 1 hour चॅलेंज आहे आपला. चल पटापट. ते तू सीमा. अरे वा. तुझ्या वयाप्रमाणे तू आज यंग दिसते जरा. वयाप्रमाणे यंग दिसते म्हणजे काय असते सगळे? म्हणजे तू जरा किती छान दिसते मी. 40 वर्षाची वाटत नाही आज. बघ किती रोमॅन्टिक बोललो. बघ 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 बघ. अरे हे बघ हे जिमचे सीमा. हा काय करतोय माहितीये का, ते मुली आहेत ना तिकडे थांबल्यात तर मला बोलतो जिमचे कपडे घे, जिमचे कपडे घे. म्हणजे मुलींमुळे ना तो इन जनरलच बोलतो जिमचे कपडे घे. आणि जिथे ऍक्च्युअली बाहेर घालायचे कपडे तिथे बोलतो हे शी हे कुठले घरात जाणार तर घालायचे नाही, मला कपडे. माहिती आहे जिमला. ते घरात घालायचे कपडे कोण घेतं असं बोलतात. त्या मुलीला सगळ्या आमच्याकडे बघायला लागल्या. असं एम्बॅरेस करतो ना आम्हाला कुठे. सांगते ते घरी घालायचे कपडे होते का? तुला समजतं का कोरियन पॅन्ट काय असतं ते? मला नाही माहिती, मी एवढं शिकलेलो नाही. अरे शिकलेलो ना म्हणजे काय, तू तुमच्या इंग्लिश मिडियम शाळेमध्ये एवढं नाही अरे शिकवलं आमच्या कोरियन पॅन्ट काय शाळेमध्ये असतं ते. कोणत्या शाळेमध्ये शिकवतात की मुली कोणते पॅन्ट घालतात ते बघायचं? रोमॅन्टिक राहायचं. रोमॅन्टिक जवळ रोमॅन्टिक राहायचं. हा तसं नाही, नॉर्मल असं प्रॉपर राहा. असं असं धरून हमसे असं ना हो मस्त- पाई. असं मस्त असं राहायचं. हमसे ना हो पाई. मी तुला सूट होत नाही, तू बाजूला हो, मला नाही माहिती. मग कोणाकडे जाऊ मी आता? बरं, बरं, बोट आता- तर दाखवू कुठे आता- जाऊ? आता चॅलेंज आहे आता. अरे हात पकड आता, तू गेलास अरे का? थांब जरा, तिच्यासोबत काय आपल्याकडे करतोस टाइम ते? कमी आहे रे. चल ना पटापट. नाही नको ना कर. आता बघा रोमॅन्टिक व्हायची गोष्ट आहे आणि हा कुठे चाललाय, किती लांब आहे. आमचं शॉपिंग झालं आणि काय घेतलं माहिती आहे का आम्ही? फक्त 2 लिपस्टिक. कारण की ह्याला लवकर यायचं होतं. एवढं जवळ बास आहे का? हे कसं रोमॅन्स एवढा रोमॅन्स बास आहे का? दे नाही. हात दे तुझा हातामध्ये. अरे असं नव्हतं ते. म्हणजे असं हात हातात घेतलेला आहे अशा प्रकारे. झाला ना रोमॅन्स? तो हात घेतला कमी ना, असं ते टॉर्चर जास्त वाटते मला. बरोबर आहे ना. तू बोलली असं अरे जवळ हा हात राहायचं, आहे म्हणजे हात हा हात लावायचं. पकडणार ना तू. का तू का नाही हात पकडायचा? राईट बरोबर आहे ना असं. अरे आपण काय ते हे करत बसलं. चल करूच बो कोण जिंकते ह्याच्यावर ठेव, ठीक आहे? आणि तू मुलगा आहेस, मी मुलगी आहे, ह्याच्यात इक्वॅलिटी नसते. तुला माहिती आहे ना, स्ट्रेंथ वेगळी असते. मग हे माहिती असताना पण का तुला पंजा लढवायचा? पण तू जिंक ना, कारण तू माझ्यावर प्रेम आहे. मी जिंकू? मी जिंकते. हा कपल ठरलं ना आपलं. कपलमध्ये मुलगा हा मुलीसाठी खूप करत असतो, ठीक आहे? 1 2 3. हे कसलं काय होतं हे? अरे असं आपल्याला हे करायचं होतं. आमच्या मुलांमध्ये असंच असतं. असं हे म्हणजे काय तुम्ही हात लढवायचा होतो? अख्खा हात जीवच पण होतं. लढवा. हात लढून झाला का त्याला पण लढवा. आता बघ माईकचं बटन कसलं दाबलं जाते? टीव्हीचं काय ऐकतोय आपलं?
हां, तर आता काय म्हणत होते मी, तर मी मस्त कपडे, माझं काम कम्प्लीट करणार, कपडे हे करणार. तसं नाही, अरे असं असतं संकेत, ते रोमॅन्स तुला मग समजतं का? रोमॅन्सच करतोय ना मी, हे बघ असंच करतो ना आपण. मला एक सांग, जर तुझी केस आहेत ठीक आहे, मी अशी अशी नीट करते का अशी अशी करते तर तुला बरं वाटेल. हल्लं ना, हल्लं ना. हल्लं नाही हे किती आहे? 2. पण अरे सलून मध्ये तर हे असंच करतात. तू माझ्यासोबत आलायस. आमचे कसं करतात सांगते, ते तुमचं- मुलं असून ते लोक तुमचं किती सॅलॉन जेंटल असतात. आणि हे बघा, हा बघा, तुमचं सॅलॉन असतं ना, आमचं सलून असतं. ते रस्त्यावर जरा ते ए, काही रस्त्यावर नाही जात आम्ही. असं फक्त जिथे आरसा असतो तिथे जात असतो का खोटाड्या, मला माहितीये. हा असंच करतो. ते जे रस्त्यावर असतात ना, ते जे 50 रुपयाचा आरसा लावून आणि त्याच्याकडे एक कैची असते फक्त, आणि एक खुर्ची कुठून तरी आणलेली असते दगडावर दगड, तिथेच जातो. झालं, चल जा, मला आता काम पण करायचं, माझे कपडे 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 तुझे नाहीयेत. मग काय 10 रुपयाचा कॉईन आत्ताच. काय खोटं बोलतो, माझे कपडे आहेत, तुझं भांडे घास नाही. एक नाही माझे कपडे आहेत संगीत बाबा. आत्ताच आपण छपाकडा गेला, खोटं बोल नकोस. बघा काय केलं माहिती. असं काय रोमॅन्स असतं गळ्यात दाबायचं? नाही सॉरी, असं जवळ घेऊन मी तुला समजावणार की काय झालं माहिती का. आत्ताच आम्ही डील केली ठीक आहे, आणि ह्याचा शहाणपणा ह्याला गेलाय. 10 रुपयाचा कॉईन तुझा कुठे गेला? तिकडे ठेव. 10 रुपयाचा कॉईन घेतला हा. 2 कामं आहेत आता राहिली आहेत. आता रात्रीचे किती वाजले? 9:15. तर मग ना हा आला एकदम, बोलतो तुला हेड्स पाहिजे का टेल्स? म्हणलं का कशाला? बोलतो नाही नाही सांग तू काय पाहिजे तुला ते. म्हणलं ठीक आहे हेड्स. मग पहिला बोलला की हेड्स आलं तर तुला जे पाहिजे ते. मी म्हटलं मला दोघांपैकी कोणतेही काम आलं तर मला ठीक आहे, भांडे घासणं पण झाले, कपड्याचा ढिगारा पडलाय ते घडी करून कपड्यात ठेवायचे. ते माझं काम होतं. नाही. तर हा बोलतो नाही नाही तसं नाही. ह्याला काय वाटलं की मस्त आता मी हेड स्टेल्स करेन, मग हिला भांडे घासायचं कन्फर्म येईल आणि मला कपड्याचं येईल. झालं उलटं ठीक आहे. मग काय झालं, मी म्हटलं असं नको करूया, आपण काय करूया, हेड्स हे भांडे घासायला ठेवूया, नाही हेड्स हे कपडे ह्याला ठेवूया, टेल्स हे भांडे घासायला ठेवूया. आणि माझा हेड झाला. आणि तेव्हा कसं मला वरनं नाही का बघा, प्लीज आपण चेंज करूया ना, प्लीज ठीक आहे करूया, तू बोलतेस एवढं तर करूया. नाही करायचं आपल्याला. नाही बरं, व्हिडिओ मध्ये आलंय की तू माझ्याकडून मागितलं नाही चेंज करूया. हा आमचं ठरलंय, फायनल डील होती संकेत ती, तू नाही चेंज करू शकत आता ती डील. मी जे आहे ते मी ऐक ठरलंय, टेन्शनमुळे माझं केस गळतो. ऐक आता असं ठरलंय की मी आता कपडे हे करणार आणि तू भांडी करणार, ठीक आहे? हा पण बोललीस नाही संकेत, नाही मी व्हिडिओ मध्ये हा पण बोलली नाही बोलले मी. आम्ही नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला ना स्किन केअर, हेअर केअर दाखवू, जे आम्ही म्हणजे माझा फ्री मसाज होणार. फ्री मसाज मला कधीच देत ना. हा दिला ना आता, कधी देऊ आता? नको प्रेमाने देऊन दाखव बरं मला. असं आता समज कपल बसलंय, प्रेमाने देतो. हा प्रेमाने पाठ पण दाब जरा. हे असंच देतात ना? तसं नाहीये ते. अरे असं देतात मसाज. अरे तसं तू कोणत्या सलॉन मध्ये माझ्यासोबत किती वेळा आलायस तू? अरे असंच तिथे मुलं कशी असं देतात बाबा, असं पण देतात. असं पण वाटत असं ते तुमच्याकडे करतात ते रस्त्यावरच्या सलॉन मध्ये, आम्हाला नाही देत असं काय. अरे तुला माहितच नाही, तू कधी चांगल्या सलून मध्ये गेलीस? हो बरोबर माहिती, तू जातोस तिथे असं करतात वाटतं, म्हणून तुला तेच माहिती आहे. जरा ये, चांगलं मी देत होतो तुला, तर तुला ते चांगल्याची जरा ये आता. अरे तू रिमोटवर बसली म्हणून ते सारखं बंद चालू होतं. आता तू बस इथे आणि माझ्या असे केस असं कर, मी तो शिकवते रोमॅन्स कसं करायचं ते. तसं नाही रे, असं जवळ माधुरी कसं ते नका, असं केस असं नीट करायचं रे. असं आता समज मी बसले, हा मम्मी हे व्हिडिओ बघू नको जर तू बघत असेल तर. ते इंस्टाग्रामला ना अकाउंट ब्लॉक करायचं असतं, तर युट्यूबला असं काय असतं का? लग्न केलं आपण ठीक आहे. हे माझ्या घरच्यांनी शिकवलं नाही मला हे सगळं. माझ्या घरचे मला काही शिकवून पाठवलं का सगळं? हा जा बाळा जा तिथे असं रोमॅन्स करायचं तुला लग्नामध्ये, असं शिकवतात कुठे ते बघून घरचे. शिकली तू हे सगळं? कोणाचं बघून शिकलीस? हा सगळे काय संकेत बोलतो तू? हे काय आमची संस्कृती नाही. मग कोणाची आहे? आमची तुमच्या संस्कृतीत असं बायकोला असं जवळ घेत नाही का? नाही करत का असं? नवऱ्याचा हात असं पकडला तर काय प्रॉब्लेम? नाही अजिबात नाही. मी एक व्हिडिओ बघितला ज्याच्यामध्ये असं होतं की ते बोलतात की थिंग्स वी डू
बट वी डोंट से टू इच अदर, असा काहीतरी तो व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये ते लोक एकमेकांसाठी त्या गोष्टी करतात पण ते लोक बोलून दाखवत नाही ज्या त्यांना आवडतात. असं आमच्यात बोलून दाखवतात काय असं बोलायचं तुला? नाही तर त्याच्यात त्यांनी सांगितलं हागलं म्हटलं पण बोलून दाखवतात. तर त्याच्यामध्ये तो मुलगा बोलला होता की ती मुलगी जेव्हा त्याचा असा हात, म्हणजे नॉर्मली तो बोलतोय म्हणजे त्यांच्यामध्ये हे नॉर्मल आहे, ते बोलतो नॉर्मली असा हात पकडून तर ती चालतच असते ते ठीक आहे, पण जेव्हा ती माझा असा हात पकडते ना तेव्हा मला खूप बरं वाटतं. आणि मी ह्याच्याकडे बघत होते त्यावेळेस, त्यांचं जे नेक्स्ट लेवल आहे आणि हा हात. अरे ते त्यांचं सगळं फेक असतं सीमा, कोणच असं वागत नाही घरी. तुला सांगू आता त्यांचे व्हिडिओज कसे मी पाहिलेत, म्हणजे मगाशी तिने दाखवले मला, बघ असं असतं त्यांचं. कसं मला पण माहिती माहिती का, आहे फॉर एक्झाम्पल आता समजा तू बसलीस, तू बसून मी असं आहे ना, खरंच सांगू तुला ऍक्च्युली ना, खरंच आम्ही सांगू म्हणजे नो ऑफेन्स टू देम, बट कोणालाच ऑफेन्स कपल पेजेस जे आहेत ज्याच्यामध्ये ते लोक जे, तुम्ही जर 500 व्हिडिओ त्यांनी टाकलेले असतील ना तर 500 व्हिडिओ मध्ये फक्त हेच असतं. फक्त आता तू फक्त माझा हात पकड आणि त्यांचे फोटोज पण असेच असतात, फक्त हसतच राहतात का हे लोक. आणि आमचं कपल पेज बघा तुम्ही, आमचं काय चाललंय, आम्ही रांगडे गडी येतात आम्ही हॉस्टेलमध्ये राहून आलेलो एकदम रांगडे गडी, आम्हाला काय फरक नाही. अरे खरंच म्हणजे ना मला ते कपल पेजेसचं असं बघून वाटतं की अरे यार. आणि ना मी ह्याला दाखवते पण कधी कधी की हे मला तर खूप राग येतो ऍक्च्युली. म्हणजे तुम्ही एक तर फेक नॅरेटिव्ह पसरवतात, त्यात तुम्ही असं दाखवतात की अरे बापरे आता कसं आहे, हसतच असतो बाबा. आता ते लोक कसं दाखवतात माहितीये का, की सकाळी उठल्या व्यक्ती असं सकाळी उठल्या की असं मी तर लांब टाकतो, मला पण हात लावलेला आवडत नाही. ऐका ना, सकाळी उठल्या ते कपल पेजेस मध्ये कसं दाखवतात की सकाळी उठल्या तो मुलगा असं वाव किती मला काय बायको दिली आहे वगैरे, मला हक करणार, इथे असं किस करणार आणि त्याच्यानंतर उठणार मग तिच्यासाठी अरे यार हे रोज नाही शक्य होत. माणूस आहे तो झोपलेला असेल, ही झोपलेली असेल, आपण दोन्ही साईडला दोन तोंड करून झोपतो, कोणच हात पटाकून रात्रभर झोपत नसतं यार. काही दाखवत. मला तर हात लावलेले आवडत नाही झोपेत, आणि सकाळी मला उठवलेले आवडत नाही. ह्याला उठवायचं म्हणलं ना सकाळी 10 ह्याचं कसं 5 मिनिटं सीमा, तरी पण तू उठवतेस ना मला टॉर्चर. अरे करते किती अलार्म लावतोस संकेत तू. मला असं वाटतं अरे एक फार 2 माणूस लावतो, 5-5 मिनिटं स्नूज. टॉपिक भरकटतोय. आज आमचा चॅलेंज आहे की कपल सारखा चॅलेंज हारलोय आम्ही. गिव्हअप करून गिव्हअप नाही, मी डिक्लेअर करतोय काय की आम्ही हा चॅलेंज घेऊच शकत नाही. का असं? कारण आम्ही असं राहतो ना घरामध्ये, म्हणजे कोझी राहतो, आम्ही कॅज्युअल राहतो, कोझी राहतो. Actually, जे खरं रूप आहे ते दाखवतो, उगाच फेक जे नाही आहे ते दाखवायचा प्रयत्न करत नाही. आणि आम्हाला असं वाटतं की म्हणजे तुम्ही आमचं इन्स्टा पण पेज चेक करा आणि युट्यूब पण करा, कोणतंच त्याच्यात ऍक्टिंग नाहीये की ज्याच्यामध्ये आम्ही असं दाखवतोय की अरे आम्ही खूप लवी डवी आहे, आणि हे काहीच नाहीये. लवी डबी असावं माणसाने, पण ते असं 24 तास नसतं यार, कोणीच नसतं. आपण नॉर्मल माणसं आहोत ना, आपण 24 तास नॉर्मल असतो. प्रेम तर सगळ्यांचंच असतं. बेसिकली ते लोक कसं कॅमेरा सेट करतात, मग जाऊन ऍक्टिंग करतात, मग फेक स्माइल करतात, ते दिसून येतं. ऍक्च्युली कसं असतं माहिती, माणसांचं, आपण ह्युमन्स आहोत ना, आपल्याला एकमेकांचं गोष्टी कळतात, असं की कोण ऍक्टिंग सगळ्यांनाच कळत नाही ना. पण ते पण आहे. सगळ्यांना वाटतं की अरे यार माझ्या घरी असं काय नाही, पण ते नसतं यार. सगळ्यांचं स्वतःला कधीच, मी सांगू, सोशल मीडियाशी आपल्याला कधीच स्वतःला कम्पेअर करायचं नाही. मी करणार. तिथे सगळं फेक गोष्टी असतात. ठीक आहे, तू पण मला सोशल मीडियावरूनच भेटली. किती याच्या आधीचा कोणतं सेंटेन्स बोललो ते आठव. काय बोललास तू? सोशल मीडियावर सगळं फेक गोष्टी असतात आणि तू मला सोशल मीडियावरूनच भेटली, असं जर मी डिक्लेअर केलं तर काय इज्जत राहील माझी आणि तुझी, सांग. सगळ्याच गोष्टी फेक नसतात, काही गोष्टी चांगल्याही निघतात, काही गोष्टी डुप्लिकेट माल म्हणून. चांद तक वरना रात तक. तसंच झालं आता. चांद कधी तो झालाय, मला चांद पर्यंत घेऊन जायचंय तुला. असं कट करूया ना आपण. सीमा, तुला चांद वरती घेऊन जाऊ मी, तिथे सोडून येऊ. काल आम्ही स्पेसचे बघत होतो व्हिडिओज यार, मस्त वाटतं. मी रोमॅन्टिक काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतोय तुला. अरे सॉरी, मला कळलंच नाही रोमॅन्टिक, सवयच नाही ना. तुला चांदला घेऊन जाऊ मी तिकडे आणि तिकडेच सोडून येऊ.
तसं नसतं तुला संकेत स्पेस ते. आवडतं ना. असं बोलायचं असतं की तुझ्यात आणि चंद्रामध्ये काहीच फरक नाहीये, कारण तू चंद्र एवढीच सुंदर आहेस, चंद्र तुझ्यासमोर फिका आहे, असं लिहायचं असतं. आणि चंद्र माझ्यापासून किती लांब आहे, तसं तू माझ्यापासून लांब का नाही जात असं मी बोलू का तुला? संकेत, ब्लॉग आपल्या सारख्याचं नाही, ब्लॉग आपला रोमॅन्टिक होण्याचं आहे. असं असं माझा हात पकड, तुला मी थोड्या वेळापूर्वी काय शिकवलं असं दाखव मला, यायचं का तुला? अरे माझा तू हात ठेव असा आता. ठेव, हा. झालं. आणि मग पुढे, कोवॅलंट बॉन्ड झाला. अरे पुढे पुढे काय एवढं कर ना. काय करायचं असं? आणि आता तेही काढायचं ना काय उलटी बोट घालत असं ते असं संकेत नीट कर. हे असंच फेक हसतात लोक. नाही, मला ह्याने जे आता केलं त्याचं हसायला आलं मला. असंच करतात लोक. सो मला ते जमत नाही. मी जेन्युइनली सांगतो, आम्हाला दोघांना, मला तरी कुठे जमतं ते, नाही जमत. तरी हा, तर माझ्याकडनं ते मला- अपेक्षा केली जातात. ए नाही रे, मी कधी बोलले तुला सांग, हा फक्त ब्लॉग साठी आम्ही करतोय, मी कधीच त्याला काही बोलत नाही. इनफॅक्ट तुम्हाला सांगू का, जर माझा पण असा कोणी कंटिन्यू हात धरला ना असा, तर मला असं होतं हाताला घाम येतो. लांब बरा. हा म्हणजे एवढं एवढं नाही मला जमत ते हात पकडणं आणि हे ते कंटिन्यू. कसं वाटतं ते, स्पेस माणसाला जरुरी असते, असं कोणच नसतं, खरंच सांगते मी तुम्हाला. सो आपण आता ब्लॉग एंड करूया, कारण आम्हाला कपडे, मला कपडे वाळत, मला कपडे घडी करून ठेवायचे, तर मग मी पीसफुली झोपून जाणार आहे आणि संकेत बसणार आहे भांडे घासत, किचन आवरत. त्याला लागतील 2 तास आता. एकदा लास्ट आपण टॉस करू. नाही नाही एकदा नाही. लास्ट नाही संकेत, तू चीटिंग करतो संकेत तू. हे बघ, हा आहे 10 म्हणजे काटा आणि हा मागचा म्हणजे छापा. ठीक आहे, तुमच्या समोर आहे गोष्टी. ठीक आहे, एक मिनिट, जर छापा म्हणजे मी जर छापा आला ना, हा तर मी कपडे वाळत करणार. जर काटा आला तर तू भांडी घासायची. ए असं नाहीये ते, कसं आहे? असं नाहीये ते. कसं आहे मग ते? जर छापा आला तर तू भांडे घासणार, जर काटा आला तर मी भांडे घासणार, समजलं? काटा आला तर कारण तू भांडी भांड्यांचाच प्रॉब्लेम आहे ना, कपड्यांचा नाहीये, राईट? काटा आला तर तू भांडी घासणार ना. हा काटा म्हणजे हा 10 नंबर आला तर तू घासणार ना. हा हा. अरे उलट बोलली होती तू का सेलिब्रेट करते? हे आलंय छापा आले, तूच भांडे अरे हे घासणार छापा आहे ना? का? हा छापा आहे. छापा आलाय, खोटं बोलू नकोस. अरे ते हेट छापा- झालाय, हेट झालाय, गप खोटाड्या. छापा आणि काठ्याचा डिफरन्स का म्हणतो तू पागल? परत एकदा दाखव. अरे सेम असंच आहे ना, तिथे 7-8 वेळा केलं तरी पण त्याला तेच येतं. आता तो अरे, परत बघायचं नीट- संकेत. नीट दाखव. नाही झालंय ते, कॅमेरा नाही. ऑन टू कॅमेरा रेकॉर्ड आहे अरे, मित्रा, मला नाही. तू नको सांगूस. अरे नाही बघ, गेम ओव्हर. नाही हे बघ हे जे 10 आलं ना तर तू भांडी घासायची. हा, छापा आला तर तू भांडी घालणार. घासायची. हा, छापा आला तरी मी, काटा आला तरी मी, असं आहे का? छापा आला तर तू भांडी घासायची. हा. काटा आला तर Sorry, छापा आला तर तू भांडी घासायची. हा. काटा आला तर तू कपडे लावायचे. तेच झालं हा, नाही तेच एकूण एक. झालं ना. मग मग एकूण तू एक. भांडे घासणार, त्याचा अर्थ तोच आहे ना. काटा नाही. आला तर तू भांडे घासणार, छापा आला तर मी. ठीक आहे, ठीक आहे, छापा चल. काटा. आता तू टॉस कर. ते पण पहिलेच फिक्स आहे. ठीक आहे, छापा आला तर मी, काटा, हे बघा, हा हेड, हा टेल्स. हेड झाला तर मी भांडे घासणार, टेल्स झाला तर तू घासणार, समजलं? उडवले होते 3, की नाही? 2, 1. नाही, माझ्या हातात- सांगितलं ऑलरेडी, छापा आहे माझा. चल काढ. छाप आला तू तर- डावला check नाही मी केलं. नाही, हा, मी गपचूप बघितलंच- पक्काने flip करतो. बघितलंच नाही, नाही. नाही, तू काढ, बघितलंच तू काढ पहिला. मी- हा, समोर अरे काढ आधी तू. सांग मला. नाही, छापा आला नाही, की- नाही. छापा आला की काय? तू बघितलं. छाप तू अरे सोड मी पहिला. असंच तू सोड पहिला. अरे, तू नाही. असाच ओपन करणार आहे मी. हे बघ. हा, छापा काढ. आला तर काय? असं करू बघू नका, मला दिसतंय तिथून. नाही रे. असं नाही करायचं हा? झालं बघ, छापाच आला होता. चल. या. कसा खोटाडी यार तू. किती खोटं बोलतेस. मला नाही कळलं. ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ते तरी बोल थँक्यू. आणि भांडे घासताना हा, बघायचं मला बोलू दे, असेल थांब. संकेतला तर नक्की बघा, दाखवेन मी तुम्हाला. थांबा परत एकदा. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. असे व्हिडिओज बघू नका.